त्यांनी पूर्ण अख्ख्या डोंगरापर्यंत 1 किलोमीटर पावसाळ्यात टाकून इथलं पूर्ण कायम पलट करून दिलं. म्हणजे नाही तर इथं इतकं एवढं पाणी यायचं. एवढा डोंगर भाग होता की लोकांना चढता पण येत नव्हतं. लेडीजसाठी पण मला नाही करायचं इथं. अच्छा, एक तर केलंय मी. म्हणजे खूप करायचं असं तर तुम्ही म्हणताय, पण प्रामुख्याने अशा कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात? ते पण कामावर मतं मागतात, आम्ही पण कामावर मतं मागतो. पण जे काँग्रेसचे मतं विभाजित करण्यासाठी जी महिला आलेली आहे त्याचं नाव काय शेख आसिया काहीतरी आहेत. कोंडवावासी ज्या आहेत त्या सगळ्यांनी याची उत्तरं ज्या या व्हिडिओ मधून तुम्हाला भेटणार आहेत. कारण आपण ह्या उमेदवारांना सोबत घेतलंय, नागरिकांना सोबत घेतलंय. जुने चेहरे आहेत, त्यांनाच आम्ही ओळखतो आणि त्यांनाच आम्ही बघितलंय. स्वतःचं काम काय नाही, फक्त एक ते काँग्रेसचा पंजा घेऊन ते लोक निवडणूक लढत आहे. कमीत कमी 10 वर्ष तरी झाले असेल यांना बघून इकडे की हेच काम करत पूर्ण कोंडवामध्ये. त्यांनी त्यांची कामं दाखवत, आम्ही आमचं कामं दाखवत आणि जनतेने न्याय द्यावा. अभी हम लोग आशीर्वाद चौक पे यहाँ पर हम लोग ने बड़ी ड्रेनेज लाइन डाल के बिठानगर का पूरा ड्रेनेज का मसला ये हल किया था. आप देख रहे हैं यही जंक्शन के ऊपर हम लोग ने वेलकम हॉल से ट्रंक लाइन लेकर आके बिठानगर जैसे एरिया था हम लोगों ने ड्रेनेज का काम हमेशा के लिए मसला हल कर दिया था. अभी हम लोग जा रहे हैं भाग्यदा नगर की तरफ. यही एरिया में संडे बाजार भरता था और संडे के दिन 400 से 500 लोग यहाँ पर रहते थे और संडे के दिन का जो बाजार था 20 साल से था. फरीद हाजी फिरोज यही लोग ने कोंडवा का संडे मुक्त ट्रैफिक करके संडे बाजार बंद करके कोंडवा के लोगों को राहत दिए. आता आपण हॉस्पिटलला जातोय. त्या हॉस्पिटलचं नाव काय? मी आज आपण चाललोय भाग्यदा नगरला मक्का मोहम्मद मस्जिद पाशी. इकडं जे हे होतं ते ड्रेनेजचं जे प्रॉब्लेम होतं तुम्हाला दाखवतो या चौकात थांबून. बघा हा भाग्यदा नगरचा चौक आहे. या ठिकाणी पावसाळ्याचं पाणी गुडघ्यावर एवढीचं. इथं नाला आहे. ते नाल्याकडून ट्रंक लाईन आणून इकडे टाकून त्यांनी पूर्ण अख्ख्या डोंगरापर्यंत 1 किलोमीटर पावसाळ्यात टाकून इथलं पूर्ण कायम पलट करून दिलं. म्हणजे नाही तर इथं इतकं एवढं पाणी यायचं. आणि दुसरी गोष्ट इथलं ड्रेनेज लाईन आता आपण वरती गेल्यानंतर भाग्यदा नगर प्रत्येक गल्ली या रोड पासून 10 फूट खाली. प्रत्येक गल्ली 10 फूट खाली. आणि ज्यावेळेस जे माझे आमदार माझे नगरचे होते ही सगळी लाईन ड्रेनेज वरच्यावर होती. पण माजी नगरसेवक फरीद हाजी फिरोज यांनी कॉर्पोरेशन मध्ये प्रयत्न करून यांच्यात सही यादीमधून यांनी जी ड्रेनेज लाईन टाकली ही 27 फूट खोल टाकली आणि ही लाईन टाकून 1 किलोमीटरची लाईन टाकली. आणि त्याच्यानंतर जे गल्ले होते 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्याचं सगळं पाणी त्यांनी या ठिकाणी टाकलं. हे चॅलेंजिंग काम होतं. तुम्हाला आपली मोहम्मद पैसे घेऊन जातो तिकडे गुडघ्यात पाणी जमा व्हायचं, लोकांचे घर पाण्यामध्ये जायची. आज या 5 वर्षामध्ये आमचं काम झाल्यानंतर एकही घर पाण्यामध्ये गेलेलं नाही. तुम्हाला एक भाग दाखवतो नाही की डोंगर भाग आहे आणि त्याची हाईट 40 फूट आहे. त्या भागाला सुद्धा आम्ही स्टेअरकेस बनवून रेलिंग बनवून त्या लोकांना सुविधा दिलेल्या तुम्हाला दाखवत होता. तुम्ही जे म्हणत आहात की आम्ही हे रोड बनवले ते रोड बनवले आणि एवढी ड्रेनेज लाईन खोल केली, एवढे पाईपलाईन आलेले आहेत, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे ही सगळी कामं आम्ही केली आहेत आणि याच्यावर फक्त तुम्ही रघुची कामं केलेली आहेत. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस विरोधकच नव्हते. विरोधक तर 1 महिन्या पहिले आलेले. आता आपण जाणार आहोत भाग्यनगरला जाऊ. तिथं 40 फुटाचे डोंगराचा भाग आहे. आता हा जी बिल्डिंग दिसतीये तेवढा भाग वरती हाईट वर आहे. तर आम्ही तिथं कसा रस्ता बनवतो तुम्हाला दाखवतो. चल बस गाडी घ्या गाडी. मस्जिदचा एरिया हा जामा मस्जिदचा एरिया भाग्यनगरचा. ये बघा आम्ही असे रस्ते बनवले. अच्छा, हे पूर्ण जामा मस्जिद आहे. हा इथं एक कोंडव्याची सगळ्यात मानकरी मस्जिद आहे. एक जामा मस्जिद बनवून इकडे असा डोंगरी भाग होता. या लेवल पासून त्या लेवलला 40 फूट जागा आहे. दगडे लोकांना जाता येत होतं. दगडीवर जायचं. कसं काम केलं ते सांगा बघ. ते पूर्ण असं रस्ता एकदम खडा होता डोंगर ते मस्जिदला जायला सगळ्यांना व्यवस्थित जागा नव्हती. तर करून हे दादर वगैरे करून घेतले ते हे टाकून घेतले. म्हणजे जे स्टेप्स वगैरे केलेले आहेत तुम्ही केलेले आम्ही केलेले. हा सर्व मी केलेले. नगरसेविका फरीद हाजी फिरोज ही जी मस्जिद आहे जामा मस्जिद ही कोंडव्यातली पहिली मस्जिद आहे आमच्या भागातली आणि ही मानकरी मस्जिद आहे. आणि हा एक रस्ता मुख्य रस्ता आहे. तर एवढा डोंगर भाग होता की लोकांना चढता पण येत नव्हतं. तर त्या ठिकाणी महानगरपालिका आम्ही यांच्या यादीमधून नगरसेविका फरीद हाजी आम्ही याला 10 लाखाचं बजेट टाकलं
आणि असे एक नाही आम्ही असे 15 गल्ल्या केल्या. उदाहरणार्थ एकच येईल पण असे आम्ही 15 गल्ल्या केल्या. वरती तुम्ही गेला असेल तर तुम्हाला कॉन्क्रीट रोड दिसणार, तुम्हाला इकडे कॉन्क्रीट रोड दिसणार. तुम्ही पुढे गेले तुम्हाला भाग्यनगरमध्ये तुम्हाला परवीन नगरसेविकाचा तुम्हाला कॉन्क्रीट रोड दिसणार. हे सगळी कामं आम्ही केली. भाग्यनगर मध्येच तुम्ही गल्लीचं म्हणजे गल्ल्याचं म्हणताय की भाग्यनगर, मीठानगर, सर्व नंबर 42, शिवनेनगर, गल्ली बोळ पूर्ण. पण आमचा काम 15 मध्ये, काम 17-18 मध्ये, त्याच्यानंतर लॉकडाऊन. मला एक प्रश्न विचारायचा होता. आता तुमच्याकडे सत्ता किती वर्ष होती? आता आम्ही सत्तेमध्ये तर नव्हतोच, आम्ही विरोधमध्ये होतो. विरोधामध्ये होता. आम्ही विरोधमध्ये होतो, परंतु 2 वर्ष 17 मध्ये आम्ही निवडून आलो. 18चं 17चं 18चं आम्हाला बजेट भेटलं. 2 बजेट आम्हाला भेटले आणि 19 मध्ये लॉकडाऊन लागलं. या 2 बजेट मध्ये आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला आता घेऊन जाणार आहे. त्या गल्लीमध्ये गाडीमध्ये काय काम केलं तुम्ही स्वतः बघा. म्हणजे 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. आता कोणव्याची जी सत्ता होती ती 5 वर्ष सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची होती. नाही आम्ही सत्ता विरोधामध्ये नगरसेवक. विरोधकामध्ये नगरसेवक होता, पण कोणव्यामध्ये आता तुम्ही ऍज अ नगरसेवक म्हणून 5 वर्ष होता. तुम्ही 2022 च्या आधी होतो. या 5 वर्ष कार्यकाळामध्ये आम्ही नव्हतो, प्रशासन लागलो तर आमचं पद गेलो. प्रशासनामुळे नेमकं काय तोटा झालाय असं वाटतं? प्रशासनाने अख्ख्या पुण्याचं लक्ष हे झालं. कोंडव्याचं तर वाटोळ झालंच झालं, पण अख्ख्या प्रशासनामुळे अख्ख्या कोंडव्याचं वाटोळ झालं त्याच्यामध्ये. कारण की प्रशासन ह्याच्यावर 4 वर्ष 5 वर्ष लक्षच दिलं नाही. एक नगरसेवक असतो तो आपल्या गल्लीतल्या आपल्या कार्यकर्त्याच्या आपल्या मतदारांचं जो लक्ष ठेवतो ते प्रशासन ठेवू शकत नाही. हो, एक जेई 2 लाख 3 लाख लोकसंख्येच्या एरियामध्ये 288 गल्ल्या माझ्या प्रभागामध्ये आहे. तो कसं लक्ष देऊ शकतो? आम्हाला त्याला दाखवायला लागतं की बाबा या गल्लीमध्ये आपल्या कॉन्क्रीट करायचं, ह्या गल्लीमध्ये असं काम करायचं, ह्या गल्लीमध्ये असं काम करायचं. तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये आता चला इकडून 3 नंबर मध्ये चला, 2 नंबर मध्ये चला, भाग्यनगर, परवीन हाजी फिरोज यांचीच कामं दिसणार तुम्हाला. जर प्रशासनाने काम नाही केलं, पण त्याचा आता लोक जर 3-4 वर्ष प्रशासन काळ होता आणि आता निवडणुकीच्या तोंडावर गेल्यानंतर लोक म्हणतात की हे नगरसेवक म्हणजे परवीन हाजी फिरोज किंवा हाजी फिरोज, तुमचंच नाव जास्त घेतलं तर हे नगरसेवक होते, त्यांनी कामं केले नाही. लोकांचं असं परसेप्शन तयार झालंय. तर तुम्ही काय सांगाल त्याच्यावर? आपले कॅमेरे बरोबर आहे, बरोबर. आपण जागेवर आहे. तुम्ही जागेवर आता हे भाग्यनगर गल्ली नंबर 1 मधून सुरुवात केली तुम्ही बघा इकडे काम तुम्हाला दिसतंय का नाही? हे टाईल वगैरे हे तुम्ही बघता. मी 17 मध्ये गेले ताई. तुम्हाला खूप कमी टाइम भेटला त्यावेळेस, म्हणजे कोरोना आल्यामुळे तुम्हाला अवघे 2 ते 2.5 वर्ष भेटले. त्या काळामध्ये पण तुम्ही बऱ्याच इथं कामं केलेली आहेत. अहो माझा आमदार तर तुम्ही आता जाणार भाग्यनगर 1 मध्ये तुम्ही बघितलं. आता तुम्ही 2 मध्ये बघा कॉन्क्रीट रोड तुम्हाला दिसतील. तुम्हाला 3 नंबर तुम्हाला कॉन्क्रीट रोड दिसतील, तुम्हाला ड्रेनेजचे काम दिसतील, तुम्हाला पावसाळी लाईन दिसतील. तुम्ही 4 नंबर मध्ये जावा, तुम्ही बघा तुम्हाला आता तुम्हाला तुमचे कॅमेरे घेऊन चला. हो, याच्या अगोदरची परिस्थिती कशी होती? काम व्हायच्या अगोदरची परिस्थिती कशी होती? डोंगर मागे जाऊ शकत नाही माणूस. रोड वगैरे काहीच काही नव्हते. जे सांगतात ते ना की आम्ही 25 वर्ष आम्ही कामं केली, तर तुमचे 25 वर्ष कामं दाखवा आम्हाला. आमच्या आमदारच्या हात चेतन तुपे पाटील तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये तुम्हाला काम दाखवू शकतो. हे माझे आमदार असताना एक काम दाखवा सोसायटीमधलं, सिंगल एक काम. त्याच्यानंतर काय दाखवताय आता? चला हे झालं. चला आता कुठे चाललो आपण? आता भाग्यनगर गल्ली नंबर 2, 3, 4 आपण जाऊ असे. भाग्यनगर आपण गाडी फिरतोय आपण आणि त्यांनी भाग्यनगर त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत आणि आरोप करत आहेत की यांनी फक्त 5 वर्ष पैसे उकळवले आहेत आणि लोकांची फक्त फरफट केलेली आहे. हा आरोप आता ते पुसून दाखवत आहेत. त्यांनी केलेली कामं आपण प्रत्यक्षात कॅमेऱ्यामध्ये पाहत आहोत. चला आमच्या सोबत भाग्यनगर गल्ली नंबर. हे गल्ली नंबर 2 डांबरीकरण, कॉन्क्रीटीकरण, पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन. हा भाग्यनगर आपण 1 बघितलं, आपण 2 बघितलं कॉन्क्रीट रोड. आता आपण भाग्यनगर गल्ली नंबर 3 मध्ये आलो. बरोबर, याच्यामध्ये काही नव्हतं. ज्या ठिकाणी गाड्या येतात ते त्या ड्रेनेज लाईन पासून हा भाग, हा 15 फुटाचा डिस्टन्स तिकडे घ्या. खाली आहे. या ड्रेनेज लाईन आम्ही 27 फूट खाली घेतलं. त्याच्यानंतर ती लाईन त्याच्यापासून पास झाली, म्हणून आज या ठिकाणी 2 आम्ही 17 मध्ये निवडून आणतो. तर एवढं पाणी जमा हो. हे बघा कॅमेरा दाखवते लाईन एकदा. ती रिक्षा आहे ना, त्या रिक्षेचा खाली ते पूर्ण गटार आहे आणि इकडं आल्यानंतर चढ आहे. त्याच्यामुळं जी इथून गेलेली ड्रेनेज लाईन आहे खालून, त्या ड्रेनेज लाईन मध्ये अशी परिस्थिती होती का तिकडचं पाणी या ड्रेनेज लाईन मधून जात नव्हतं. त्यावेळेस त्यांनी ते असं सांगतायत की ही ड्रेनेज लाईन त्यांनी 15 फूट पर्यंत खाली घातली आणि त्याच्याकडे तिकडचं पाणी या ड्रेनेज लाईन 27 फूट खाली घातली. 27 फूट खाली घातली आणि 6 महिने इथलं काम चालू होतं. 6 महिने 6 महिने काम चालू होतं. कारण की 8 रॉके एक पाईपला 8-8 दिवस लावत होते, एक पाईपला. म्हणजे या नगरसेवकांनी जीवाचा दान करून या रहीस वर्ग इतर कमीत कमी 1 तास पर्यंत 1 दिवस
परवीन हाजी फिरोज एक एक दिवस इथं थांबून लाईन लेवल बघून लोकांकडून काम करून घ्यायचं. तुम्ही एवढं सगळं काम केलंय, पण मग विरोधक म्हणजे कशाच्या वेळेस प्रचार करताय नेमकं इकडं, की काम नाही केलंय? विरोधकाचं उत्तरच हे काम आहे माझं. अच्छा. विरोधकांना हे उत्तरच माझं काम आहे. आता तुम्ही आत चला, आतमध्ये बघा, तुम्ही जाऊन कुठल्याही गल्लीमध्ये चला, तुम्हाला काय दिसतंय बघा, चला. लय चांगलंय. अगोदर लय पाणी जमत होतं इथं गटराचं, ते प्रॉब्लेम तिने सॉल्व्ह केले. अच्छा. ते कुणी सॉल्व्ह केले ना आतापर्यंत, कुणी केले ना, त्यांनी लय भरपूर काम केले. त्यासोबत आणखी काय इथलं? इथले स्थानिक आहेत. काय सांगाल? तुमच्या समोर उमेदवार पण उभे आहेत आणि यांनी नेमकं कामं कसे केलेत? कामं चांगलं केले ना, कामं चांगली केले. कामं चांगलं केलं. त्याचे आहे ना 2015 मध्ये इथं पूर्ण खड्डे होते, डोंगर होतं, अच्छा. इथं चालायला बाट पण नव्हती. तेव्हा ते खोदून पूर्ण रोड केलेला आहे, खोदून रोड केलेला आहे, पाण्याची लाईन सगळ्यांना दिलेलं आहे. उमेदवार जे सांगतायत ती सत्य परिस्थिती आहे. उमेदवार जे सांगते सत्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर जे प्रशासनमध्ये जे कामाचे जे घोटाळा झालाय ते विरोधक सांगतात. ते यांचे सत्तेमध्ये जे घोटाळा झाला ते नाही सांगत, ते प्रशासनमध्ये जे घोटाळा झाला ते विरोधक सांगतात आणि ते खोटं सांगतात. आपण उमेदवारांना सोबत घेतलंय आणि इथले स्थानिक जे नागरिक आहेत त्यांची सुद्धा बाईट घेतली. उमेदवारांच्या तोंडावरती नागरिकांकडून खरं खोटं करून घेतलंय आणि जी काही सत्य परिस्थिती आहे ती आम्ही कॅमेऱ्यावरती दाखवणार आहे. मला वाटतं 12 इंची लाईन होती, पण लोकसंख्याने झपाट्याने वाढली आणि झपाट्याने वाढल्यामुळे आपल्याला तिथं 18 इंची लाईन टाकायला लागली. 18 इंची टाकल्यानंतर ती पण लाईन आपल्याला कमी पडली, म्हणून त्यासाठी नंतर रस्ते 18 इंची नंतर रस्ते झाले. त्यासाठी मग नंतर परत आम्ही प्रशासनाला महानगरपालिका सांगून तिथं 2 फुटी 24 इंची लाईन आपण इथं टाकली. त्यासाठी रस्ते खोदले, पण जिथे पण रस्ते खोदले आपण तिकडे पॅच वर्क चांगला केलेला आहे. आपण तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जा, जे विरोधक तुम्हाला बोलतात ते यांनी कामं नाही केली, यांनी काय केलंय, तुम्हाला सांगतो कुठल्याही गल्ली जाय, ह्या नगरसेवक तुम्हाला काम दिसणार, परवीन हाजी फिरोजचं तुम्हाला काम दिसणार म्हणजे दिसणार. माझा एक प्रश्न होता सर, की आता तुम्ही तुमचे कामं दाखवले आणि आपण कॅमेराच्या मार्फत इथे येऊन तुमचे कामही बघितलेत, पण आता ह्यानंतर लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे किंवा तुम्ही यांच्यासाठी लोकांसाठी अजून काय कामं कराल? बघा, कोंढव्यामध्ये जी लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला इथं मेट्रोची गरज आहे. आणि आमच्या जे राज्य सरकारमध्ये आमदार चेतन तुपे आहे, त्यांनी या कोंढव्यासाठी मेट्रोचा प्रस्ताव पूर्ण मांडलेला आहे सभागृहामध्ये, हाऊसमध्ये, आणि ते 80% पर्यंत ते मान्यता झाले. 100% काम होण्यासाठी आम्हाला आमदार चेतन तुपे पाटील यांच्या बरोबर आम्हाला काम करण्यासाठी नगरसेवक म्हणून लोकांनी संधी द्यावी. 100% आम्ही कोंढव्यामध्ये मेट्रो आणल्याशिवाय राहणार नाही. 100% आम्ही लोणावळ्याकडे ते खडी मशीन ब्रिज केल्याशिवाय राहणार नाही. 100% आम्ही डीपी रोड करणार आहे. आता तुम्हाला या एरियातले तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवतो. इथं कुठलं डेव्हलपमेंट राहिलं ते मला दाखवा. ह्याच्या पुढे आम्हाला मुलांसाठी खेळायसाठी क्रीडांगण आहे, स्पोर्ट्स अकॅडमी. माझ्या प्रभागामध्ये तुम्हाला मी सांगतो 9 एकरचे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही तिथं दिलेलं आहे आणि त्या क्रीडांगणाची जागा 9 एकरची आहे. आणि त्या 9 एकर मध्ये आपल्या पुण्यामध्ये नवरी स्टेडियम जे आहे ते 5 एकर मध्ये झालेले, पण हा जो स्टेडियम आहे माझ्या इकडचा कोंढव्यातला मधला, माझ्या भागामधला, तो 9 एकर मधला आहे. आणि त्या 9 एकरच्या क्रीडांगण मध्ये आम्ही 5 एकर मध्ये क्रिकेट ग्राउंड, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, एक जिम आणि तुम्हाला सांगतो की एक स्विमिंग पूल असा आम्ही मस्त प्लॅन तयार केला. तर तुमच्या हातामध्ये मी कॉपी देतो. हे 25 वर्षापासून त्या आरक्षित जागा होती क्रीडांगणासाठी, पण कुठल्याही माझी आमदारांनी, कुठल्याही नगरसेवक, माझे नगरसेवक पहिलेच आहे आम्ही निवडले, त्याच्यावर लक्ष दिलं नाही. हे जेव्हा आले यांनी सरळ यादीमध्ये त्याला बजेट टाकलं आणि बजेट टाकून त्यांनी ते काम ग्राउंड लोकांसाठी खेळायसाठी लोकांच्या आणलं. आज लोक तिथे खेळतात. आता ह्याच्या पुढचं आम्हाला लोकांनी संधी दिली तर 100% आम्ही इथं मेट्रो, फ्लावर आणि तुम्हाला सांगतो की क्रीडांगण आणि डिपोर हे 100% आम्ही करून दाखवलं. मला एक काहींना प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही आधी सत्तेत होता, आता पुन्हाही तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, तर तुमच्या कोंढवा वासियांसाठी, महिलांसाठी तुम्ही काय डोक्यामध्ये प्लॅन ठेवून पुढे आलात? म्हणजे काय तुम्ही त्यांच्या सुरक्षितेसाठी काय वेगळे असे डोक्यात ठेवणार आहात? शाळेसाठी त्यांना हे करायचंय का, आता इथं शिक्षण लई कमी आहे. बरं, मुलांसाठी, लेडीज साठी पण मला नाही करायचं इथं. अच्छा, एक तर केलंय मी. म्हणजे खूप करायचं असं तर तुम्ही म्हणताय, पण प्रामुख्याने अशा कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात त्यांच्यासाठी, महिलांसाठी? महिलांसाठी आता काय ते उद्योग ते करायचंय. त्यांची सुरक्षितता तुमच्या हेतूने महत्वाची आहे का या कोंढवा प्रभागामध्ये? महिलांसाठी 100% कोंढव्यामध्ये सुरक्षितता सुरक्षा आहे.
गोंदियामध्ये महिलांसाठी आम्हाला जे करायचं की महिला आपल्या उद्योगामधून आपल्या कामामधून कसं पुढे यायचंय, तर नगरसेवकांनी लाईट हाऊसच्या मार्फतेमध्ये महिलांसाठी चांगले एक कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर क्लासेस, सिवण क्लासेस, म्हणजे प्रत्येक नर्सिंग क्लासेस, शिलाई क्लासेस, हे पार्लरचं यांनी त्या लाईट हाऊसच्या मार्फत मध्ये आपण पुणे जागेमध्ये त्यांना महिलांसाठी खूप चांगली सुविधा आपण करून दिलेली आहे आणि महिलांसाठी यांनी हॉस्पिटल बांधायला बोलवलं. मा कतिजा दवाखाना केलंय मी इथे महिलांसाठी. किती जण म्हणजे केवढा मोठा आहे तो हॉस्पिटल ते बघणार होतं, आता आपण बघणारच आहोत ते, आपण जाणारच आहोत पुढे. अच्छा दादा, जो आता तुम्ही लाईट हाऊसचा मुद्दा उचलला होता किंवा आता जे तुम्ही सांगताय, विरोधकांनी तो लाईट हाऊसचा मुद्दा का उचलून बरं ठेवला? लाईट हाऊस ही संस्था जी महानगरपालिकेने आणली होती त्याच्यावर कोणाचं लक्ष नव्हतं. महिलांसाठी ते होतं म्हणून नगरसेवक परिवार हाजीपुरा सातत्याने तिकडे लक्ष देऊन महिलांसाठी रोजगार कसा वाढू शकतो, महिलांसाठी उद्योग कसे वाढू शकतात, महिलांसाठी शिवण क्लास कसा होऊ शकतो, त्यांनी जातीने लक्ष देऊन त्याच्यावर ते लाईट हाऊस मार्फत त्यांनी कामं केलेली आहे. आणि नगरसेविका यांनी असताना त्यांनी जे एक नोकरी महोत्सव घेतला होता. नोकरी महोत्सव मध्ये तुम्हाला बाईट आहे. आता बघा हे रस्ते बघा, आपण हे कॉन्क्रीट रोड, हे ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन, फक्त यांचीच काम आहे. तर अख्ख्या गोंधळाचा काय पलट कोण ठेवलाय? विरोधक काय बोलणार हो? तुमच्याकडे कामाची पावती आहे. मी पक्षाचा कार्याध्यक्ष आहे, तुमच्याकडे कामाची पावती आहे. ज्या गल्लीमध्ये यांनी कामं नाही केली तिथं मत द्यायची नाही, माझं असं म्हणणं आहे. हे आमचे इथले धार्मिक गुरु आहे, हे आमचे धर्मगुरु आहे. ह्याला अख्खा समाज मानतो. ह्यांच्या पाठीमागे 10,000 लोक नमाज पडतात. ह्यांना विचारा. काय माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की उमेदवार ज्या भागामध्ये राहतो, ज्याचं घर ज्या भागामध्ये, त्या भागाचा जास्त विकास झालाय असं जर लोकांनी आरोप केला, तर मग तुम्ही बाकीच्या तुलनेत त्यांना काय सांगता? 100% तुम्हाला 42 मध्ये घेऊन चला, तुम्ही मला नवाज पार्क मध्ये घेऊन चला, तुम्ही मला दुराणी कॉम्प्लेक्स मध्ये घेऊन चला, तुम्ही मला शिवनेरीनगर मध्ये घेऊन चला. तुमचा कॅमेराने मी जे पहिले सत्तेमध्ये होते, शिवसेना मनसेचे नगरसेवक जे सत्तेमध्ये होते, आम्ही त्यांना कामामध्ये 100% त्याला मात करणार आहे. ते पण कामावर मत मागतात, आम्ही पण कामावर मत मागतो. पण जे काँग्रेसचे मत विभाजित करण्यासाठी जी महिला आलेली आहे, त्याचं नाव काय शेख आसिया काहीतरी आहे, कोल्हापूरच्या पुढे राहिलाय ती, त्याला जे इकडे आणलंय, तर त्या महिलेचं इकडं कुठलंही घर नाहीये. त्याचा मामा का भाऊ का काका इथं राहतोय. तो ह्याच्यामध्ये थोडंसं आमच्यावर कार्यकर्ता म्हणून काम करत होता, पण त्याला तिकीट नाही मिळालं. त्याने त्याच्या कुठल्या तरी आत्याच्या मुलीला कोणाला आणलंय, त्याचं खोटं नाव लावून त्याने त्याचा प्रचार करतोय. त्या महिलेला जी उमेदवार यांच्यासमोर परवीन हाजीपुरा समोर थांबलेली आहे, त्या महिलेला जाऊन प्रश्न विचारा की तुझं जे राहण्याचा ठिकाणचा ऍड्रेसचा पत्ता तुला माहिती आहे का? 42 गल्ली नंबर 1 कुठं आहे? शिवनेरीनगर कुठे आहे? तुला ज्या घरामध्ये तू आता येऊन तुला राहिलेलं आहे, तिथून तुला पाणी कुठून येते? तुला जे एमएससीबीचा तुझं जे सबस्टेशन आहे ते कुठे आहे? तू लोकांना म्हणजे कुठल्याही प्रश्न त्याच्याकडे उत्तर नाहीये. हे 2 दिवस आधी इकडे आलेले आहे आणि पंजाच्या चिन्हावर हे परवीन हाजीपुराचं मत विभाजन करण्यासाठी इथं उभा राहिलेले आहे. आणि राहिला प्रश्न मनसेच्या भाजपाच्या उमेदवाराचं आणि शिवसेनेच्या उमेदवाराचं, त्यांनी त्यांची कामं दाखवत, आम्ही आमचं कामं दाखवत आणि जनतेने न्याय द्यावा आम्हाला. म्हणजे तुम्हाला की जे विरोधात परवीन हाजीपुरा यांच्या विरोधात जे पंजाचे उमेदवार आहेत, ते नेमकं राहतात कुठे आणि त्यांची कामं कशी? अब जब इलेक्शन डिक्लेयर हुआ उसके बाद हमारे को मालूम पड़ा कि ये लोग कौन। इससे पहले यहाँ पे कोरोना था, बहुत सी चीजों की लॉकडाउन लगा, बहुत से मसले हो गए, यहाँ पे एक जन मर गया, जब भी कोई नहीं आया। अभी आ रहे लोग, हम इन लोगों को भी पहचानते, इन लोगों को भी पहचानते बस। बाकी के लोग मालूम नाही? मालूम ही नहीं ना, मालूम रहता तो हम बोलते हाँ मालूम है बस। मग आतापर्यंत ते जर इथले उमेदवार म्हणजे उमेदवार पद, नगरसेवक पदाचे उमेदवार झालेत यांच्या विरोधात, तर मग एकंदरीत तुमची भावना काय? आम्ही ओळखत नाही, या पुढे या. काय ओळखत नाहीस? मग मतदान मागण्यासाठी आल्यानंतर तुमचं उत्तर काय असेल? वो आए नहीं आए उससे अपने को क्या मतलब? उनका काम है, हमारा काम है किसको देना और किसको नहीं देना। किसको देना है? देखो ये सामने खड़े ले भाई, जिसने काम किया हम उसको पहचानते, जो काम करता है हम उसको पहचानते, जो दिखावा करता है हम उसको नहीं पहचानते। दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ। यहाँ पे हमारा जो काम हुआ है हम उसी को पहचानते। यही लोग हमारे लॉकडाउन में भी काम आए, इन लोगों ने घर से राशन बांटा, गरीबों की मदद की। यहाँ पानी जमता है, यहाँ तक पानी रहता है, इन लोगों ने काम किया, वो पानी पूरा निकल गया। आज हमारी इतना बड़ा मेजर प्रॉब्लम था, वो प्रॉब्लम सॉल्व हो गया। अच्छा अच्छा अच्छा। उमेदवार आम्ही तुमच्या सोबत घेऊन आलोय, म्हणजे मतदारसंघामध्ये ज्यावेळेस प्रभागामध्ये उमेदवार आणि नागरिक
हे ज्यावेळेस आपण एकमेकांच्या समोर उभं करतो आणि ही जर नागरिकांची भावना असेल तर परवीन हाजी फिरोज जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही कसं बघणार आहात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही स्क्रिप्टेड गोष्टी करत नाही. हे जे नगरसेवक इथले जे नागरिक आहेत त्यांना रॅन्डम बोलवलंय आणि त्यांचे आयडी घेतले आणि समोर नगरसेवक पदाचे उमेदवार देखील. आपण पुढचं हे करूयात. याच्यानंतर आपण कुठे भेट देणार? आता आपण जाऊ दुराणी कॉम्प्लेक्स. दुराणी कॉम्प्लेक्स. सर मगाशी आपण ते लाईट हाऊस बोलत होतो ते अजूनही चालू अवस्थेमध्ये आहे का? 100% तिकडचं फर्निचर आम्ही करून दिले. तिथलं महिलांसाठी जे उद्योगासाठी जे स्कीम असते ते आपण करून दिले. तिथं जागा अपुरी पडत होती तर आपण इथं निसार क्लिनिक फाउंडेशन आहे तिथं त्याच्यामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यामध्ये आपण त्यांना करून दिलं. तुम्ही पाहत आहात जे जे विरोधकांनी आरोप केलेले आहेत तो एक एक आरोप आता कसा खोडला जात आहोत. हे दूध का दूध पाणी का पाणी हे होतच आहे आणि तुम्ही पाहतच आहात इथे उमेदवार माझ्या सोबत आहेत आणि आपण त्यांना घेऊन प्रत्येक जिथे जिथे आरोप केलेले आहेत तिथे तिथे घेऊन जात आहोत आणि जी खरी बाजू असेल ती तुम्हाला दिसेलच. आणि तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की. तुम्ही पाहत आहात गेले 2 महिने महिनाभर झाला 2 महिने झाले पुणे लोकचे रिपोर्टर अगदी तळागाळामध्ये जाऊन 19 प्रभागामध्ये 19 प्रभाग असो आयदर पुण्याचे जे 5-6 प्रभाग आहेत तिथे अगदी तळागाळात जाऊन उमेदवारांचे सर्वे घेत होते. कोणी किती काम केलेलं आहे, कोणावर काय आरोप आहेत आणि कोणी किती काम केलेलं आहे, कोण फक्त बॅनर पुरती आहे, कोण कामासाठी आहे, हे सगळं चित्र आम्ही तुम्हाला गेले महिनाभर झालं दाखवत आहोत. आणि यातलंच आज आपण या सरांना आणि मॅडमला आपण घेऊन आज त्यांच्यावर जे आरोप होत आहेत किंवा जे दाखवले गेलेले आहेत ते कसे पुसत आहेत हे आरोप आपण तुम्ही स्वतः बघत आहात. पाहत राहा तुम्ही पुणे लोक. हा रोड माझा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही 10-20 ही खूप छोटी गोष्ट वाटेल तुम्हाला, असं वाटेल की या स्टेप्स काय दाखवतात, पण या स्टेप्सचं महत्व ज्या इथे महिला आहेत, जी लहान मुलं आहेत, जे वृद्ध महिला आहेत ज्यांच्याकडे गाड्या नाहीयेत आणि फक्त चालतच प्रवास करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि हे छोटं पाऊल जरी असेल ना तरी हे खूप महत्वाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये इथनं उतरावरनं चालत येणं सोपी गोष्ट नाहीये. आणि या बेसिक गोष्टींचा विचार करून यांनी विकासाला सुरुवात केली होती आणि अजूनही त्यांचा विकास चालू आहे. आपण आणखीन त्यांच्या विकासाच्या गोष्टी आपण पुढे पाहतच राहूयात. मला एक सांगा की जर या प्रभागामध्ये 2 उमेदवार तुमच्याकडे म्हणजे एक उमेदवार आले तुमच्याकडे आणि एकंदरीत ह्या प्रभागाची परिस्थिती कशी आहे की ते जर तुमच्या सोबत आलेत तुम्ही मतदान त्यांना करणार का? आता आतापर्यंत तर इथले जे कामकाज त्यांनी पाहिलं तर आता आमचं इथलं मतदान त्यांना कसं आहे काम त्यांचं? व्यवस्थित आहे. बोलल्याबरोबर काम सगळे होते. बोलल्याबरोबर काम होतं. काय कंप्लेंट केल्यानंतर किती दिवस म्हणजे लावतात काम करण्यासाठी? काही नाही, ते पटकीने काम लगेच काम करतात. अवेलेबल होतात का? होते. 3-4 वर्ष प्रशासन काळ होता त्यावेळेस अवेलेबल होते. ते असताना बी ते नसताना बी करत होते. आपण उमेदवारांना समोर घेऊन नागरिकांना हे प्रश्न का विचारतोय याचं एक साधं कारण आहे. कारण लोक असं म्हणतात की तुम्ही उमेदवारांना भेटत नाही, तुम्ही उमेदवारांना प्रश्न विचारत नाही की कामं करत नाहीत वगैरे. आता उमेदवार समोर आहे, नागरिक समोर आहे आणि या दोन्हीचे उत्तर आता जे काही व्ह्युअर्स आहेत कोंडवावासी जे आहेत त्या सगळ्यांनी याची उत्तर ज्या या व्हिडिओ मधून तुम्हाला भेटणार आहेत. कारण आपण ह्या उमेदवारांना सोबत घेतलंय, नागरिकांना सोबत घेतलंय आणि जे काही उमेदवारांचं नागरिकांचं जे काही प्रश्न उत्तर आहेत ते समोरासमोर घडवतोय. त्याचं कारण एवढंच होतं की नागरिकांमध्ये जो काही राग असेल थोडाफार उमेदवारांविषयी तो त्यांनी जाणून घ्यावा आणि अनफिल्टर लोकांच्या कोणत्याही भावनांना बळी न पडता तुम्ही तुमच्या सत्सद विवेक बुद्धीने विचार करा की नेमकं उमेदवार काम करणारा आहे का. जर काम करणारा असेल तर मतदान करा, काम करणारा नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की त्यांच्याकडून अजून तुमची काय अपेक्षा आहे. बघितलेलं आहे आपण प्रभाग क्रमांक 19 मध्ये कौसरबाग आणि कोंडवा या प्रभागामध्ये आलेलो आहोत. हे जो आपण ग्राउंड लेवलचं सगळं बघत आहोत आणि आम्ही प्रत्येक रिपोर्टर जवळ जातोय, प्रत्येक नागरिकांना विचारतो. पेड प्रमोशन नाही, हे आहे फक्त पाणी. हेच काम आहे, सत्य बाजू दाखवणं, सत्य चेहरा दाखवणं, पुण्याचा खऱ्या विकासाच्या दिशेनं नेणं. पाहत राहा पुणे. आता आपण पुढे चाललोय दुराणी कॉम्प्लेक्स. अपन आप देख रहे हैं कि ये जो रास्ता है देखो हमने कंक्रीट का हमने इस पे काम
इथला ड्रेनेज केबल कॉन्क्रीट रोड 17-18 मध्ये करून दिलेले इकडे. हा गल्ली नंबर 5 आहे. हा पण बघा पूर्ण कॉन्क्रीट करून तुम्हाला दिसेल. पूर्ण हा अर्धा किलोमीटरची गल्ली आहे. हे कोणती गल्ली नंबर 5 भाग्यनगर गल्ली नंबर 5 कॉन्क्रीट केलेले आपण. बघा हे पण कॉन्क्रीट दिसतंय. इथला पण केलंय बघा. लेफ्ट भाग्योदयनगर लेफ्ट भाग्योदयनगर विठानगर बेचाळीस शिवनगर कुठल्याही भागात घेऊन चला आम्हाला. बघा हा गल्ली नंबर 8 आहे भाग्योदयनगर. हा कामगिरी रोड बघा तुम्ही. हा पहिला काम आहे माझा. तुम्ही आता पाहिलेलं आहे आपण आता एकदम छोट्या छोट्या गल्ली बोळांमधून आलेलो आहोत. अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आणि इथे जे रोड केलेले आहेत, इथे जे रस्ते केलेले आहेत अगदी चढ आणि उतार अशा लेवलनी कामं आहेत आणि हे खूप अवघड काम होतं. त्या हिशोबाने सुद्धा या उमेदवारांनी ही कामं अगदी तडीच नेलेली आहेत आणि तरी विरोधकांचा विरोध प्रत्येक दिवसाला दिसत आलेला आहे, प्रत्येक प्रचारामध्ये दिसत आलेला आहे. आणि आता आणखीन आपण भाग्योदय लेन मध्ये आपण आलेलो आहोत. इथे छोटे छोटे व्यावसायिक आहोत, त्यांना पण आपण बोलणार आहोत काय खरी बाजू आणि काय खोटी बाजू आहे. कमीत कमी 12-15 वर्ष झाले. 12 वर्ष 15 वर्ष झाले. अच्छा, या 12-15 वर्षामध्ये हे दादा आणि हे बहिणी तुम्हाला किती वेळा पाहायला मिळाले का आता फक्त प्रचार आहेत आणि गेल्या 8 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या तेव्हा आलेले आणि त्याच्यावर आता आलेले आहेत असं आहे का? असं बघितलं ना मी कमीत कमी 10 वर्ष तरी झाले असेल यांना बघून इकडे की हेच काम करत पूर्ण कोंडवामध्ये. म्हणजे काँग्रेसचे पण नवीन नवीन चेहरे दिसत लागले. कुठनं आले कधी आले काहीच माहित नाही. जे आपलं कोंडवामध्ये काम झालं सगळं आपलं फेरोजभाई यांचं काम झालेलं आहे पूर्ण कोंडवामध्ये. आणि जे तुमचं दुकान या चढावर आहे तुम्हाला सुरुवातीला यांचं हे नगरसेवक व्हायच्या आधी तुमच्या समस्या रस्त्याच्या होत्या का? आणि यांनी त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करून आणि ड्रेनेज लाईन वगैरे या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत का? सगळं पूर्ण केलेले आहे आम्ही. काय इकडे आम्हाला आतापर्यंत काही प्रॉब्लेम झालेच नाही. अच्छा, जे पण प्रॉब्लेम झाला ताबडतोब यांनी करून टाकलेले आहे. एका फोनवर हे हजर असतात? एका फोनवर कधी फोन नाही पण केलं नाही. यांची पूर्ण कोणामध्ये चक्कर असते रोज असते? डेली. यांच्या विरोधामध्ये बरेच विरोधक आहेत आणि आता बघा एवढा इलेक्शन सगळे नवीन चेहरे दिसणारच आपल्याला. जसं तुम्ही म्हणालात की 10 वर्ष झालं आम्ही या दोघांना या परिसरामध्ये अगदी ग्राउंड लेवलला बघितलेलं आहे, रोज यांची चक्कर असते. तर तुम्ही मतदान जेव्हा करणार आहात तेव्हा आता तुम्ही म्हणजे हे तुतारी पक्षामध्ये आहेत म्हणून तुम्ही यांना मतदान करणार आहात? हे कुठल्या पक्षामध्ये आहेत ते महत्व नाही, महत्वाचं हे काम करणार ती महत्व असं आमच्यासाठी. कामाचा माणूस तुम्हाला पाहिजे. बस आमच्या हक्काचा माणूस आहे का फेरोजभाई. धन्यवाद. कोणत्याचा विकास झालेला पाहिजे तर आम्हाला हे करायचं आहे. स्वप्नातलं कोणवं वगैरे काय आहे की नाही तुमचं? का स्वप्नच राहणार आहे? काय वाटतं तुम्हाला? तर बघ आमचं पूर्ण स्वप्न आमचे भाई करणार आहे. गॅरंटी आहे तेवढी? 100% गॅरंटी आहे. ठीक आहे, धन्यवाद. जेव्हा मतदानाचा विषय येत असतो तेव्हा नागरिक फार महत्वाचे असतात. कारण मतदार हा राजा आहे त्या दिवशी आणि तो जे काही बटन दाबेल त्यावर जे काही नगरसेवक निवडून येतात ते काम करतात. आणि हे जे नगरसेवक आहेत त्यांना जेव्हा या मतदार राजाची साथ लाभेल त्यावेळेसच ते निवडून येतील. म्हणून आपण मतदार राजापर्यंत आता आलो होतो. आपण आणखीन काही लोकांना भेटणार आहे, बघूयात चला. आणि असं नाही की आपण फक्त आता इथे चांगल्याच गोष्टी बघत आहोत आणि लोक चांगलेच सांगणार आहेत. आपल्याला काही वाईट अनुभव पण दिसतील, वाईट गोष्टी पण दिसतील. चारी बाजूंनी विचार करून मतदान करा तुम्ही. सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार, विरोधकांच्या पण दिसणार, उमेदवारांच्या पण दिसणार. तुम्ही तेवढ्या सुजाण आहात, तुम्हाला विचार करण्याची तेवढी धमक आहे, ताकद आहे आणि म्हणूनच लोकशाहीचा कायम विजय होत असतो. याच गोष्टीवर आणि याच सत्वावर कायम राहून तुम्ही मतदान करा, हेच पुणे लोककडून तुम्हाला आव्हान आहे. दुराणी सोसायटीमध्ये आलोय आणि ही जी काही दुराणी सोसायटी आहे तिथं जे काही काम केलंय त्यांनी ते दाखवतायत. बघूया. देखो ये सोसायटी के अंदर आता ये सोसायटी या सोसायटी मध्ये ज्यावेळेस 17 मध्ये आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्हाला एक प्रश्न पडला होता की सोसायटी मध्ये महानगरपालिकेचं बजेट टाकता येत नाही. पण आउट ऑफ देव जाऊन त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम होता. त्यांनी स्वतःच्या खर्चातून ती पाण्याची टाकी बांधली आणि यांना भेट दिली या दुराणी कॉम्प्लेक्स. नंतर आम्ही 17 मध्ये जेव्हा आम्ही परवीन फिरोज निवडून आले त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही काम करायला आम्हाला खूप अडचण होत होती. कारण की सोसायटीमध्ये आम्ही बजेट टाकून होतो परंतु
ज्यावेळेस आमचे आमदार चेतन तुपे पाटील निवडून आले त्यावेळेस त्यांच्या बजेटमधून आम्ही हा अख्खा एरिया डांबरीकरण दाखवला. तुमच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही बघू शकता की पूर्ण एरिया आता डांबरीकरण करून घेतला, स्ट्रीट लाईट वगैरे करून घेतले. ह्या 17 मध्ये केले, 18 मध्ये केलेलं काम आहे आमचं. आता तुम्ही इथले नागरिक आहेत त्यांना विचारा की या नागरिकांनी या सोसायटी मधले जेवढे उभा राहिलेले त्यामधून एकही काम, एकही पॅच, एखादा पाण्याचा कनेक्शन यांनी केला का नाही केला, हे इथली कामं कोणी केली. आणि विरोधक जे म्हणतात, जे म्हणजे शिवसेनेचे म्हणा, मनसेचे म्हणा किंवा भाजपचे म्हणा, भाजपला हा एरिया तरी माहिती आहे का? ह्या प्रश्न तुम्ही नागरिकांना विचारा. किती दिवसापासून राहत आहे सोसायटीत? मला 20 वर्ष झाले. 20 वर्ष. कसं आहे एकंदरीत काम कसं आहे यांचं? हे जे नगरसेवक आहे आमचे, नगरसेवकने कमीत कमी अंदाजाने 20 ते 25 लाखाचं काम केलंय आमच्या इथं. त्यांनी गार्डन, ग्राउंडचं, पूर्ण रोडचं काम केलंय, पूर्ण लाईटीचे लाईटी असतात ते सगळं त्यांनीच काम केलंय. पाणीची लाईन त्यांनी दिली आम्हाला, तर आम्हाला पाणीची लय त्रास होतोय. त्यांनी 6 इंच लाईन आम्हाला दिली पाणीची. समोर उमेदवार आहे म्हणून सांगताय की काय? नाही, त्यांनी पूर्ण आमचं सोसायटीचं काम केलंय. पहिले जे होतं यांनी इथं कुणी बैठकलं पण नाही, कुणी इथं बघितलं पण नाही, काय काम केलंय नाही केलंय कुणीच बघितलं नाही. त्यांनी तिघं जेव्हापासून आले तेव्हापासून लय काम झालं आमच्या सोसायटीचं. 15 मिनिट 15 मिनिट. म्हणजे त्यांचं काय भीती वगैरे नाही ना? म्हणजे असं काय भीतीचं काय नाही, भीतीचं काय नाही. एकदम काम केलं म्हणून सांगताय. त्यांनी 100% पूर्ण काम केलंय, सोसायटीचं लयच काम केलंय. आणि बरंच काय जेव्हा फोन करतो यांना, यांचे जे असतात जे कार्यकर्ता त्यांना फोन घेतो, लगेच काम करून देतो. काय तुमच्याकडे आली कधी? आपण उमेदवारांच्या समोर घेतोय कारण नागरिक कधी कधी असतात, काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की उमेदवाराची भीती आहे म्हणून नागरिक बोलतात. म्हणून तो प्रश्न मी 100% विचारला की नेमकं उमेदवारांची भीती आहे का? तर नागरिक सांगतायत की नाही, उमेदवारांची भीती नाही, उमेदवारांची कामं आहेत. अजून आपल्यासोबत बोलण्यासाठी या आता. आणखी नागरिक येते का? त्यांचं झालं येते. काय एकंदरीत कामाची परिस्थिती या. नगरसेवक जेव्हा निवडून आले इथं, तर यांनी जे आम्हाला म्हणजे प्रॉमिस केलं होतं गार्डनचं आणि म्हणजे अम्युनिटीचं प्लॉट होतं आमच्या इथं, तरी पण त्यांनी ते आम्हाला गार्डन बनवून दिलं. आणि आमच्या इथं पाण्याची लई त्रास होता, आम्हाला पाण्याची पण सोय करून दिली. मग हे रोड बनवून दिलं. आणि त्यांचे लोक म्हणजे 24 तास अवेलेबल असतात. रात्री आम्ही 2 वाजता पण त्यांना कॉल केलं की बाबा त्रास असा आलाय, तर ते लोक अवेलेबल असतात. म्हणजे कोंड्यामध्ये आम्हाला असं वाटतं की 17 नंतर जे कामं झाले त्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं. अम्युनिटीचे प्लॉट आम्हाला माहिती नव्हते की ते कसे असतात, त्याच्यावर काय होतं. आणि आमच्या दुराणीमध्ये दुराणी आमची 2001 ला बनली, तयार झालेली आहे, तेव्हापासून आमचं प्लॉट खाली होतं. पण 2012 हे रईस सुंडके जेव्हा इलेक्शन मध्ये थांबले होते, जेव्हा ते निवडून आले 2015 ला, त्या टायमाला त्यांनी ते गार्डन आम्हाला ते करून दिलं. तेव्हा मला माहिती पडलं की बाबा काहीतरी रिजर्वेशनचे प्लॉट असतात. नाही, मजर मनियार जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून इथं कामं केली त्यांनी कोंड्यामध्ये. बेकायदेशीर जेवढे बांधकाम होते कॉन्ट्रॅक्टर होता तो. त्यांनी त्याच्या बहिणीला सोलापूर वरून आणून आता इथं बसवलेलं आहे. त्या बहिणीला मी याच्या पहिले कधी बघितलं नव्हतं इथं. ते मला वाटतं आमदारकीच्या नंतर इथं आले आणि तिथं खड्डा झाला, इथं हे झालं. त्यांना म्हणजे कामं आम्ही बघितलं, म्हणजे आम्ही त्यांना पण कॉल केलेत. म्हणजे असं पण कधी झालं की त्यांना आम्ही बोललो की बाबा हे करायचंय, तर त्यांनी तसं काही काम काय केली नाही लोकांसाठी. फक्त एक जातीवाद करायचं आणि काहीतरी ते पक्षाला नावं ठेवून ते स्वतःचं काम काय नाही, फक्त एक ते काँग्रेसचा पंजा घेऊन ते लोक निवडणूक लढत आहे. मग पंजाला बघून तर वोटिंग होणार नाही ना, माणसाला बघू ना आम्ही लोकल, जे आमच्यासाठी मध्यरात्री उठून येतात, ते जे आमच्या जवळ राहिलंय, आमच्या जवळ राहायला उमेदवार आहे. आणि एकतर उमेदवार ते सोलापूरवरनं आले, असे उमेदवार इथं लढत आहे. नमस्कार, इथे आपण हाजी फिरोज आणि परवीन हाजी फिरोज सोबत आहोत आणि इथेच आपण डायरेक्टली एका नागरिकांसोबत काही चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. आता हे जे चेहरे तुमच्या समोर आहेत, काय म्हणायचं या चेहऱ्यांबद्दल तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे, हे जे चेहरे आहे ना, हे काम करणारी लोक आहेत. कारण की आता बघितलं आपण इलेक्शन मध्ये जी लोक आली नवीन ही जुने माणसं हे पूर्ण कामला समजलेले इथं काय करायचंय, कसं करायचंय. आधी कसं आहे प्रशासनचं आपण लॉकडाऊन मध्ये बघितलं की त्यांना वेळ मिळाला नाही काम करायला. 2-2.5 वर्ष मिळाले, त्यात काही काम होत नाही. ते तर समजायलाच गेले. जे मेन काम करायचा मुद्दा होता तेच राहिला होता, त्यात जे काय झालं सगळं बंद झालं. तर आता परत जे आम्हाला जे आहे ना मौका मिळालेला आहे, आमचे जे माणसं आहे यांनी पूर्ण स्टडी केलेलं आहे कसं काम करायचं. कोणामध्ये प्रत्येक गल्लीच्या बद्दल त्यांना माहिती आहे, कुठल्या गल्लीत काय काम करायचं आहे. तर त्या कधी हे आपण यांना इलेक्शन मध्ये आपण यांना हे करून दिलं, निवडून आणले, तर हे आपले सगळे जे काम करायचे, रोडचं झालं आणि कोंडव्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि बरेचसे काय प्रॉब्लेम आहे कोंडव्यात, ते त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे. आणि अजून काय करायचं आहे ते प्लॅन पण त्यांनी तयार केलेला आहे. फक्त काय निवडणुकीमध्ये येण्याचं फक्त जे आहे ना, त्यांना फक्त आपल्याला संधी द्यायची. एकदा आले तर आपलं सगळे काम आपले सॉल्व्ह होणार. तर मी तेच म्हणणार का फिरोज आहे
तर माझं तेच म्हणणं आहे की यांना आपल्याला जे आहे ना बहुमत जे मतानी जे आणायचं आहे आणि ते आपले काम करणार पूर्ण. अच्छा, आणि आता जे आपण अपोजिशन वाले जे आरोप करतात की यांनी काही कामं नाही केली आहेत, तर तुम्हाला याच्यावर काय बोलायचं नाही, मला एक सांगा ना, अपोजिशन वाले जे हे करतात आहे, त्यांना कोणी काय कोणती गल्लीत बघितलं का? मी तरी काय, तुम्ही दुसऱ्याला विचारा, मला कोंडव्यात इतके 10 वर्ष झाली येऊन, का गल्लीमध्ये म्हणजे इतर कुठं काय प्रॉब्लेम झाला, म्हणजे कुठं काय लाईटचा प्रॉब्लेम झाला तिथं बघितलं तर आपले हाजी साहेब जे रात्र 12 वाजता किंवा 10 वाजता किती वाजता असो ते आपल्याला उपस्थित दिसतात तिथं. आपल्या रोडचं काम झालं तर ही जे बाकीचे लोक जे आलेले आहे नवीन ते म्हणतात आम्हाला निवडून आणा, आम्ही कोणवाचा असा करणार, विकास करणार, ते कधी रोडवर कुणाला दिसले का? विचारा ना तुम्ही कुणाला. अजून कोणी नागरिक सांगू शकतं का आपल्याला की हे जे दादा आता बोलले त्याप्रमाणे ते खरं बोलतायत, म्हणजे की दुसरे नगरसेवक जे आहेत त्यांचे चेहरे कधी बघितले नाहीयेत? नमस्ते. आता हे जे नागरिकांनी सांगितलं ते खरं आहे का दादा? एकदम खरं आहे, ते 100% खरं आहे. ते आता जे उमेदवार आहेत त्यांना कोणी बघितलं सुद्धा नाही, ते एक्सपोर्ट केलेले उमेदवार आहे, म्हणजे आत्ताच आणले त्यांना गावावरनं आणि ते आमच्या विरुद्ध लढतात. कमीत कमी 8-10 वर्षापासून कोंडव्याचा एकदम कायापालट केलेला आहे. तुम्ही 10 वर्ष पहिले कोंडवा बघितला असता आणि आता बघा, त्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मी तर असं आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. अच्छा, म्हणजे पक्ष न बघून तुम्ही माणसांची कामं बघून त्यांना मतदान करा हो, असं आवाहन नक्कीच, करताय. नक्कीच. ओके, धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. या चेहऱ्यांना ओळखता का? ओळखतो ना, लहानपणापासून ओळखतो. अच्छा, काय म्हणजे यांची काय छबी आहे तुमच्या प्रभाग 19 मध्ये? आमच्या सोसायटीत त्यांनीच काम केलं, हे जे परवीन हाजी फिरोज, अच्छा. हे रोड वगैरे आणि पाणीचं आणि मग गार्डन झालं आणि त्याच्यानंतर लाईट वगैरे ह्यांनीच सगळं लावून दिलंय सोसायटीत. जे काही काम झालेत यांच्यातर्फेच झालेत आमच्या इकडे. अजून तुम्हाला अपोजिशन वाल्यांना काय सांगायचंय की हेच चेहरे तुम्हाला जुने चेहरे बघायला आवडणार आहेत का? कसं म्हणजे तुमचं मत काय सांगायचंय पुणे लोक तर्फे? माझं मत तर असंच आहे की इकडे जे काम करतं तेच यावं आणि त्यांनी आमच्या इथे काम केलंय आणि आम्ही दुसरे जे आहेत तुम्ही जसं म्हणताय त्यांना आम्ही ओळखत नाही. जे जुने चेहरे आहेत त्यांनाच आम्ही ओळखतो आणि त्यांनाच आम्ही बघितलंय आधीपासून. म्हणजे तुमचा पूर्ण कौल यांच्याकडनंच असणार पूर्ण कळ आहे, यांचं कारण की त्यांनी कामं केली काम आहेत. केलंय. फक्त आश्वासने न देता त्यांनी ती कामे पूर्ण केलेली आहेत. 3 वाजता किंवा 2 वाजता पण त्यांना फोन लावला तर ते येतात इथे, काय मुद्दा काय झालाय ते बघतात आणि कामं करून देतात ते. आता हे सोबत आहे म्हणून तुम्ही हे तुमचं वाक्य आहे नाही, का? नाही, तसं काही नाहीये. आधीपासून आम्ही त्यांना बघत आलोय, ते जे काही कामं असले आमचे ते करतात, म्हणून त्यांनाच आमचं मत आहे. या ठिकाणी आमची कामं नाही तिथं मतं मागणार नाही. आता तुम्ही आम्हाला कुठल्याही गल्लीमध्ये आम्हाला घेऊन जा, नागरिकांना विचारा हे नगरसेवकने काय काय काम केले. ठीक आहे सर, आपण बघू शकतो की उमेदवाराचा केवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या कामाबद्दल, आणि इथे नागरिकही आहेत आणि उमेदवारही आहेत. ही असती खरी लोकशाही. आणि जेव्हा लोक बोलतात तेव्हा उमेदवाराचे कामही दिसतात. आपण प्रत्यक्षात इथे येऊन कामही बघत आहोत आणि लोक स्वतःहून त्यांच्या कामाबद्दलचं जे काय आहे ती पावती इथे देत आहेत.